लेनचा बॉल इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय दन करत सीमा पार. हा ठोकलेला पहिला चौकार गोलेवाडी संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. ठोक डीजे. इथे मात्र धन्यवाद डीजे. थर्ड पंचांची मागणी केली अगदी आईट फॅक्टर साठी दोन्ही बॅटर्स कडनं इथून चेक केलं जाईल. बॅटिंगचा रिव्ह्यू का? ते ऑफिशियल सांगतील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच. फेअर डिलिव्हरी इथून लेनचा बॉल जरूर पाहायला मिळाला होता. वेगवान बॉल जरूर हाताळले गेले होते वारंवार. दुसरा सलगचा फुलर लेनचा बॉल पाहायला मिळाला सुरेशचा. आणि पुन्हा एकदा वेगवान बॉल अगदी पंच सांगता येईल. इट इज अ वाईड बॉल. पाहिलं ना अतिशय वेगवान बॉल हाताळले जात आहे सुरेश कडनं. मात्र खराब लाईन पाहायला मिळाली या बॉल वरती. एक अवंतर धाव जोडली जाईल धाव फलकावरती. एका धावेच्या मदतीनं 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. समोरच्या हाताने फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली. वेगवान बॉल होता फक्त दिशा दिल्या बॅटर प्रल्हादनं. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. संदीप आणि त्याच्या साथीला 9 सेकंड वरती प्रल्हाद उभा. इथून प्रल्हादच्या बॅट मधनं एक चौकार आलाय. अजून पाहायला गेलं तर हलक्या हातानं फक्त दिशा दिल्या. इथून 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध मात्र फटका जरूर खेचला गेला. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक मात्र बीट झाला. सेकंड स्लिपचा क्षेत्ररक्षक धावत होता बॉल अडवण्यासाठी. मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालला सीमा पार. या 4 धावा थर्ड मॅन रिझन मध्ये पाहायला मिळत आहेत. ठोक डीजे. इथून
अगदी शॉर्ट पिच बॉल होता, वेगवान बॉल हाताला गेला होता आणि पाहायला गेलं तर मोठा फटका खेचायचा होता, टायमिंग जुळलं नाही. अगदी पाहायला गेलं तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून शेवटचा बॉल असेल या षटकातील. 11 धावा तर बनल्या गेल्या आहेत, 2 चौकार आलेत सुरेशच्या विरोधात आणि इथून शेवटच्या बॉलवरती चांगली कामगिरी करावी लागेल ती फलंदाजांना. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल, चापड मारायचा प्रयत्न, मात्र वेगावरती स्वार होऊन अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते सुरेशकडनं. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 11 धावा बनल्या गेल्यात. इथून पाहायला गेलं तर आपण कासरवाडी टीमचा एक बुलंद आवाज अगदी गणेशजी हिरवा सरांना ऐकूया. धन्यवाद राकेश सर. वळूया मैदानात चालू असणारा सामना चिंचवली विरोधात गोळेवाडी हा संघ पाहायला मिळतोय. संदीप आणि प्रल्हाद हे दोघं फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत अजूनही. तर पहिली गोलंदाजी हाताळली गेली. सुरेश या गोलंदाजानं 6 चेंडू फेकल्यानंतर 11 धावा खर्च केल्या गेल्या. विचार केला ह्या सुरेश गोलंदाजाचा अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू फेकले गेले. प्रल्हाद हा एक मोठ्या फटके मारण्यासाठी समजला जाणारा हा फलंदाज आहे. त्याचं क्रिकेट आम्ही खूप वेळा पाहिलेलं आहे. यावेळेस एक नौखा गोलंदाज येतोय चंदर. चिंचवली संघाकडून प्रल्हाद ऑन स्ट्राईक. खोलवर डब्याचा चेंडूला खोदून काढला जात आहे. 20 शेपमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालं या ठिकाणी. चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण करले जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल या ठिकाणी. प्रल्हाद आणि संदीप या दोन्ही फलंदाजामध्ये आयोजनाचा जर विचार केला तर या मुख्य आयोजनाचे सूत्रधार राकेशजी कवटे साहेब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं हे आयोजन खरं तर खूप वेळा कॉल आल्यानंतर आम्हाला बोललं गेलं खेळणार आहात का, खेळणार आहात. इच्छा तर खूप होती. 3 वर्ष झाली आम्ही खेळलो नाही, पण यावेळेस निश्चय केला आमच्या संघनायकानं विष्णू डुमनानं आणि या ठिकाणी आज खरं तर आम्ही पोचलो गेलोय. तत्पूर्वी यावेळेस चेंडू फेकला गेला. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू हळूच ढकलला गेला. चेंडू जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेखा पार झाला. या 4 धावेशी धावसंख्येत वाढ. आमचे गुणलेखक सचिन सर सांगतायत धावसंख्या झाल्या त्या 17. शांत खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेशन ठाकूरवाडी, वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी या संघाने हे आयोजन केलं आहे. सुंदर आयोजन म्हणता येईल. खूप कमी आयोजन असं पाहायला मिळतं आपल्याला. यावेळेस चेंडूला सन्मान दिला गेला. तत्पूर्वी एक धाव सहजरित्या चोरली जाते या ठिकाणी. या सामन्यासाठी पंच लाभले गेलेत आकाश सर आणि सुरेश सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडा वेळ लागेल, पण जो पंचांचा निर्णय असेल तो व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत पोचला जाईल. हे या आयोजनामध्ये लाभलेले पंच आणि त्याचसोबत हरी सर आपल्याला थर्ड अंपायरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. दक्ष असे पंच, अतिशय दक्ष. चंदर गोलंदाजी मार्ग पंचांच्या उजव्या कुशीतून फेकला जातोय हा चेंडू. यावेळेस सरळ बॅटने काही संपर्क होत नाही, आडव्या बॅटने काहीतरी करूयात, परंतु तसंही खेळल्याने चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती या ठिकाणी. चंदर या गोलंदाजाकडून सुंदर गोलंदाजी. 33 नंबरचा जर विचार केला तर हार्दिक पांड्या फॅन असावा हा चंदर गोलंदाज. यावेळेस अक्रोड टप्प्याचा चेंडू फेकला गेला. गच्च क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे.
चौकार. पोचते बिनबाद 22 धावा. गुणलेखक अतिशय दक्ष सचिन सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या सुरेश या गोलंदाजानं, आणि त्यानंतर दुसरं षटक हाताळलं गेलं चंदर या गोलंदाजानं, त्याने सुद्धा 11 धावा खर्च केल्या गेल्या. विचार केला तर 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर एक शेवटच्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि चुकीला माफी नाही हे सिद्ध झालं या ठिकाणी. त्यानंतर तिसरं षटक घेऊन येतोय, हाताळतोय अर्जुन हा गोलंदाज चिंचवली संघाकडून. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू हळूच जाऊन बॅटला कट लागते आणि यष्टी रक्षक सुंदरपणे झेल टिपला जातोय. डीजे जीवाचा विचार करत सुद्धा नाही आपण पाण्याची पूर्तता करायची कृपया. आयोजक पाणी घेऊन येतील. विचार केला तर क्रिकेट हा खेळ काय आहे, कसा आहे आणि काय आहे हे आपण नेहमी पाहत असतो, आणि या ठिकाणी आपण आपलं योगदान किती देतोय हे या ठिकाणी अर्जुन गोलंदाजांना दाखवून दिलं गेलं. एवढा एक 12 ते 15 धावांचा रनअप घेऊन चेंडू फेकल्यानंतर एवढा स्पीडचा चेंडू, एवढा वेगवान चेंडू आपण स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवला जातोय स्वतःच्या जीवाची पर्वा न करता. खरं तर हेच योगदान आपल्याला आपलं नाव आणि आपल्या गावाचं नाव मोठं करून देईल. हे प्रयत्न अर्जुनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. आयोजकांचा जर विचार केला तर कोणत्या गोष्टीची कमी नाही. जे हवं आहे ते मिळणार, ज्याची गरज आहे त्याची पूर्तता करणार, असं हे आयोजन वसंत 11 स्टेशन ठाकरवाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मोठा फटका, परंतु बॅकवर्ड शॉर्ट लेग झोनमध्ये हा चेंडू जातोय आणि तत्पूर्वी दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि तिथे सक्सेस ठरला जातात हे दोन्ही फलंदाज रघुनाथ आणि संदीप. ही दोन्ही फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. प्रल्हाद बाहेर गेल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचा खेळ करायचा आहे हे थोडंसं डोक्यात घेऊन हे खेळ खेळला जातोय. गोळेवाडी संघाचे हे दोन्ही फलंदाज
यावेळेस चेंडू जातोय हवेच आणि झेल टिपला जातोय. संदीपला परतावा लागेल. डीजे काय चेंडू फेकला जातो. वेगवान चेंडू फेकला जातो. खोलवर टप्प्याचा चेंडू. फलंदाजाला कोणतीही संधी मिळत नाही या मोठा फटका मारण्यासाठी. सुंदर गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूवर प्रल्हादला पाठवलं पॅव्हेलियनमध्ये. त्यानंतर 1 धाव खर्च केली गेली. त्यानंतर तिसरा चेंडू फेकला, त्यावर 2 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा एक गडी बाद केला गेला आणि 5व्या चेंडूवर एकही धाव मिळत नाही. 6वा चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू फेकला आणि त्या ठिकाणी एक गडी रनआउटच्या मोबदल्यात खर्च केला जातोय. पहा हा जल्लोष, पहा जल्लोष. खरं तर हे तर आपल्याला पाहायला मिळतं एक नवीन फलंदाज प्रदीप आणि गोलंदाजी मार्कवर येतोय सदा. 45 रोहित शर्माचा फॅन असावा हा गोलंदाज. हिटमॅन नावाने ओळखला जाणारा रोहित शर्मा. मुंबई इंडियन्स थोड्याच वेळात, काहीच दिवसात IPL आपल्याला पाहायला मिळेल. विराट कोहली, MSD, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा असे मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्या खेळाडूकडून जो यावेळी सुंदर फटका खेळला गेला. चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु रोखलं जाणार या ठिकाणी. हे जे मोठे खेळाडू जे मी उल्लेखलं गेला आता, त्याच खेळाडून एकमेकांच्या जीवावर उठणार, हाणामाऱ्या करणार, भांडणं करणार, आपापसात वाद विवाद निर्माण होणार. परंतु IPL संपल्यानंतर पुन्हा एकत्र येऊन जल्लोष, पुन्हा एकदा एक टीम. हाच तो क्रिकेट, आनंदमय क्रिकेट. यावेळेस सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चिंचोली संघाचा हा क्षेत्ररक्षक. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खरंच आपल्या संघासाठी योगदान देत असताना काय कुठल्या प्रकारचं योगदान देतोय. आपल्याला फलंदाजी मिळाली नाही, आपल्याला बॅटिंग मिळाली नाही, आपल्याला बॉलिंग मिळाली नाही. आम्हाला क्षेत्ररक्षणासाठी घेतलंय आणि आम्ही ते क्षेत्ररक्षण 100% अचूक करणार हे प्रयत्न आपल्याला चिंचवली संघाचे हे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सदाने आतापर्यंत 2 चेंडू फेकले गेलेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. चेंडूला मोठा फटका मारायचा होता, परंतु या एक धावेने समाधानी व्हावं लागेल या फलंदाजाला. या एक धावेशी धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते 31. आतापर्यंत 3 गडी परतले गेलेत पॅव्हेलियन मध्ये. हे सामने 3 कॅमेऱ्यामध्ये कैद केले गेलेत. तुमच्या चुका, तुमचं चांगलं पण, तुमचं वाईट पण, तुमचं एफर्ट आपल्याला सगळे ह्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जात आहे. तुम्ही घर बसल्या हे सामने पाहू शकता, ऑफिसमध्ये पाहू शकता, गाडीमध्ये पाहू शकता. हे लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. यावेळी फुलटॉस चेंडू, चेंडूचं क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी चांगलं. फेक की थोडीशी गच्चाळ, परंतु या फलंदाजाने आपल्या जीवाची पर्वा न करता या 2 धाव पूर्ण केल्या गेल्या. बघा 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 जल्लोष, बघा जल्लोष. आम्ही खेळत नाही, पण आम्ही खेळाची मजा घेतोय. हे आपले सर्व क्रिकेटपट्टू, क्रीडा रसिक आनंद घेताना पाहायला मिळत आहे. वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी देव माणूस चषकामध्ये पर्व 3. राकेशजी कवटे त्यांच्यासोबत त्यांचे साथीदार, त्यांचं हे योगदान आपल्याला पाहायला मिळतं. यावेळी सुंदर चेंडू फेकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदर. जितकी स्तुती करावी तितकी कमीच. शांत पद्धतीचे शांत पद्धतीत चालणारे हे सामने. यावेळेस मोठा फटका मारला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. या निर्धाव चेंडूने संघाचं धावफलक स्थिरावलं गेलंय. 4 षटका अखेर धावसंख्या झाले 34. 3 गड्याच्या मोबदल्यात. राकेशजी कवटे यांचं थोडंसं जर विचार केला, थोड्या काही दिवसापूर्वी एक सामने आयोजित केलं होतं नेरळ या ठिकाणी. मॅच चालू होती खांदा विरोधात वसंत 11 स्टेशन ठाकूरवाडी. पहिलं षटक हाताळलं गेलं होतं सचिन या गोलंदाजानं. दुसरं षटक हाताळायला आल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना दोघांची धडाक धडूम धडाक झाले असल्या कारणानं राकेशचा हात फ्रॅक्चर झाला आणि त्या ठिकाणी सामना थांबवला गेला. लाख रुपये खर्च केलं गेलं. हम भी किसी से कम नाही. आम्ही आमचा जीव देऊ, लाख रुपये काय असं खरं तर आवड आहे होई. आमचा जीव गेला तरी चालेल, पण ही आवड जाणार नाही आणि हे प्रत्येकाला जमलं नाही. नेरळ आनंदवाडी संघाचा संघनायक
आणि जांभिवली संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे मित्रांनो. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडं. गोळेवाडी विरोधात चिंचवली चालू असणारा सामना. गोलंदाजी मार्कवर येतोय प्रल्हाद, तसेच फलंदाजीसाठी येत आहेत सुरेश आणि रोहिदास हे दोन्ही फलंदाज. सुरेश हा फलंदाज स्ट्राईकला खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या उजव्या कुशीतून मारा करेल प्रल्हाद हा गोलंदाज. एक 10-12 पावलाचा रनअप घेऊन हळुवार चेंडू फेकला गेला. स्लोवर डिलिव्हरी म्हणतात या चेंडूला आणि सन्मान दिला गेला या ठिकाणी या फलंदाजानं. संघाचं खातं खोललं गेलं. संघाचा श्री गणेश झालं या ठिकाणी चिंचवली संघाचा. 24 चेंडूमध्ये 35 धावांचं आव्हान खांद्यावर असताना आपल्याला कोणत्या प्रकारचं खेळ करावा लागेल हे डोक्यात ठेवून मैदानात आलेले हे दोन्ही फलंदाज सुरेश आणि रोहिदास. तसेच प्रल्हादला आपल्या फलंदाजी मधून मोठे फटके मारता आले नाही, परंतु आपल्या गोलंदाजीमधून चांगलं कार्य करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू निर्धाव निघून जातोय. यष्टीरक्षक आणि गोलंदाज या दोघांमध्ये हा खेळ आपल्याला पाहायला मिळाला या ठिकाणी. यावेळेस चेंडू गेलेला हवेत, परंतु झेल घ्यायचा होता, परंतु चेंडू जमिनीला दान झाला गेला आणि एक धाव तत्पूर्वी सहजरित्या पूर्ण केली गेली या दोन्ही फलंदामध्ये. आनंदवाडी संघाचा संघनायक आणि जांभिवली संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा शेवटचा कॉल असेल. एक षटक समाप्त होण्याआधी तुम्ही टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. हे आयोजकांची विनंती. शेवटचा कॉल असेल. यावेळेस मोठा फटका खेळला गेलाय, परंतु चेंडू रोखला जाणार नाही. वन बाउन्सिंग रेखा पार, दणदणीत खणखणीत चौकार. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेला प्रल्हादनं. चेंडू उचलणार आणि फेकणार, तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल या ठिकाणी. धावसंख्या जाऊन पोहोचते 8. हार्दिक नावाचा जर्सी परिधान केलेला हा गुणलेखक आमच्या सोबत जोडला गेलाय. सन्मान दिला गेला बघा. हे डोक्यात सूत्र रचलं गेलंय ना, त्या प्रकारचं समीकरण आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहे. आम्हाला आमचे पंच सांगतायत षटक, पहिलं षटक समाप्त झालंय. बिनबाद 9 धावा धावफलकावर लागल्यात. देऊया डीजेला संधी.
नक्कीच आम्हाला तिसरे पंच लाभले गेले. हरी सर, धन्यवाद. तुमची स्तुती आम्हाला आमच्या तालुक्यात सुद्धा ऐकायला पाहायला मिळते, पाहायला सुद्धा मिळते. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू खेळला गेला. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या आयोजकांचा जर विचार केला, एक हात गळ्यात पण एक हाताने टिचकी वाजवली ना, सगळं उभं राहणार असं हे आयोजन. राकेशजी कवटे यांच्या मागे खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह खेळला गेलाय. जमिनीला गुदगुद्या करत चेंडू सीमारेखेलगत येतोय. मयूर चेंडूवर येणार आणि चेंडू उचलून फेकणार. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचते 19. तर तुम्ही थोड्याच वेळात राकेशजी कवटे यांचा आवाज तुम्ही ऐकाल. अजूनही 16 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. या वेळेस सॉरी क्षमा असावी, 14 चेंडूमध्ये 16 धावांची गरज होती, परंतु यावेळेस पंच हा चेंडू LB4 आउट. स्टंप ओके. एसट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. त्रिफळा चित. यावेळेस सुंदर चेंडू फेकला गेला. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. उचल फेक होते. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. षटक समाप्त होतंय आमचे पंच सांगतायत. जर फलंदाजाचा जर टी शर्टच्या पाठीमागचा नंबर जर विचार केला, 17 ABD मिस्टर 360 आणि 45 म्हणजेच रोहित मॅन शर्मा. दोन षटका अखेर धावसंख्या झाली ती 21. अजूनही 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. नाव चला, तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते संदीप. 77 12 मध्ये 14. मित्रांनो, तुमचा 12 प्रतिनिधी आहे इथे. नाही, मगाशी थोडस चुकलं होतं, उलट झालं होतं, पण या वेळेस 12 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. त्या पकडून 12 प्रतिनिधी आहे मित्र तुमचा. त्यासाठीच 12 प्रतिनिधी जो असतो ना, थोडस चलाक पाठवा. काही चुक्या होत असतात गुणलेखाकडून, समालोचनकर्त्याकडून, तर त्या होत राहतात. मगाशी जे मला बोलायचं होतं, मगाशी उलट बोललं गेलं, त्यामुळे ते नक्कीच आमचे मित्र मायक्रोफोनवरती होते आणि थोड्याशा चुका जरूर पाहायला मिळाल्या. ज्या धावा होत्या त्या बोल सांगितल्या आणि ज्या रन्स होत्या त्या धावा सांगितल्या. असं समीकरण त्यांच्याकडनं जुळलं. आयोजकांच्या वतीनं नक्कीच क्षमस्व. इथून
मात्र गरज असेल पाहायला गेलं तर 11 बॉल 13ची फुल लाईनचा बॉल फुल करायचं होतं, सक्सेसफुल ठरायचं होतं. मात्र इथे थोडासा फटका फसला गेला होता. जर पाहायला गेलं ना, जसा सुरेश मैदानाच्या बाहेर आला तिथून मात्र फटके फार कमी येताना पाहायला मिळत आहेत. जसा मैदानाच्या आतमध्ये सुरेश होता तिथून मात्र धावा येत होत्या दे चिंचवली बी संघासाठी. तिथून पाहायला गेलं तर या बॉलवरती सिंगल मिळाल्या. धावींचा विचार केला गेला तर 23 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. वेगवान बॉल अगदी पिकअप शॉट नजाकत बरे फटका पाहायला मिळाला. गुडघा टेकला आणि सरळ बॉल होता स्लॉट मध्ये, त्याला मात्र पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांसाठी टोकलेला हा फटका षटकार. सामन्याचे हवा या बॉलवरती काढले. बॅटर अगदी पाहायला गेला तर रोहिदासच्या बॅट मधनं हा षटकार पाहायला मिळाला. दे 9 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. इथून जर पाहिलं तर चिंचवली बी संघाला डिफेंड करण्याचा प्रयत्न, अगदी प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. शरीरावरती चेंडू आदळला आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे धोक्याची घंटा. रोहिदास माघारी परत येतोय. काही गरज नव्हती ही धाव घेण्याची, मात्र स्वतः मन बनवलं आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला. इथून मात्र माघारी परततोय दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये. रोहिदास बॅक टू डगआउट येतोय. असेल ती 8 बॉल 5 धावसंख्येची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता रोहिदासचा आणि इथे मात्र थोडासा लेट झाला. अन्यथा पॉपिंग क्रेज मध्ये पोचला असता. लेफ्ट हँड बॅटर आहे. ऑन स्ट्राईक वरती न्यू बॅटर पाहू शकाल. थोडंसं आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जाईल. पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक वरती येतो ना, तेव्हा मात्र नक्कीच गोलंदाजाची डोकेदुखी बनतो. मात्र आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील अगदी पाहायला गेलं तर शेवटची मॅच एका साईडला आत्माराम 11 जांभिवली आणि त्यांच्या विपक्षात हा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळाला. अगदी ऑन साईडला समोरच्या दिशेनं फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर रोखू शकले नाही. एका धावेच्या मदतीने धाव फलकाचा विचार केला गेला तर 31 धावा बनल्या गेल्या आहेत. धाव्यांचं टार्गेट होतं पहिल्या इनिंग मध्ये गोलेवाडी संघानं 34 धावा बनवल्या होत्या. टार्गेट 35 होतं, 31 तर बनल्या गेल्यात. अजून 4 ची गरज आहे. मोठा फटका खेचायचा होता. वेगानं बॅट फिरवली, मात्र पंच ग्रीन सिग्नल देत आहेत. षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. येणारे 6 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. अगदी जर पाहायला गेलं ना तर इथून या धावा सहजरित्या डिफेंड होऊ शकतात. या धावा बनू सुद्धा शकतात. मात्र इथून कोणाचा खेळ चांगला होईल, गोलंदाज करणाऱ्या टीमचा की बॅटिंग करणाऱ्या टीमचा. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. जसा मैदानाच्या बाहेर सुरेश आला आणि त्याच्या मागोमाग मात्र रोहिदास जसा रनआउटची विकेट गमावली, तिथून मात्र आता इथून सामन्याला वेगळं चित्र लागेल पाहायला मिळेल का? आनंदवाडी टीम आपला डिसिजन कळवायचा आहे. जर ही इनिंग संपली तर आपल्याला 2 धावींची पेनल्टी मिळेल, कारण आपण भरपूर उशीर केलाय. नाणेफेकी होऊन जवळपास 3 षटक संपलेत. आपण आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे मित्रांनो. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. इथून पाहायला गेलं तर 6 बॉल 4 ची गरज आहे. हा बॉल खराब आहे. ते पंच सांगतात इट इज अ वाईट बॉल. एक अवंतर धाव दफलकावरती मिळाली जाईल ती चिंचवली बी संघाला. आता मात्र समीकरण उरलंय 6 बॉल 3 आणि
पाहिलं ना तर या धावा सहजरित्या डिफेंड होऊ शकतात, मात्र तशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली करावी लागेल. हा बॉल अगदी चांगला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता अजून जर सलग 2-3 बॉल निर्धाव आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करेल गुलेवाडी संघ. बॅटिंग आहे आनंदवाडी टीमची, क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय जांभिवली संघाला. इथून हा बॉल जरूर बॅटची हलकीशी कडा धी पाहायला गेलं तर लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. एक धाव मात्र रोखू शकले नाहीये. आता मात्र या सामन्यामध्ये जर समीकरण पाहायला गेलं तर 4 बॉल 2 धाव संख्येची गरज आहे. धी जसा प्रेक्षकांना सामना हवा होता तसा सामना मात्र होईल का, कारण दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत आणि एकमेकांविरोधात मात्र सध्याच्या स्थितीला आपण चिंचवली संघाचा खेळ चांगला पाहायला मिळतोय. इथून मात्र कमबॅक करेल का गोलंदाज आपण पाहू शकाल विलासला. मोठा फटका खेचायचा होता, अगदी इथे पंच सांगतायत थोडीशी उचलली आहे. धी शरीरावरती चेंडू आदळला होता, एक धाव रोखू शकले नाही. प्रत्येक धाव महत्वाची आहे. स्कोर इज लेवल, मला वाटतं स्कोर लेवल झाला. आता मात्र इथे जी चेसिंगला तुम्हाला एक धाव बनवायची असते एक्स्ट्राची, ती धाव मात्र बनवणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग असा टुर्नामेंटला नेम लागलाय आणि त्याच्याच नियमावरती अंमलबजावणी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला मात्र दोन्ही पंच करतायत. इथे वाईटची मांग चेक केलं जाईल. अगदी सरपंचांच्या भूमिकेमध्ये अगदी पाहायला मिळतात आमच्या ऑफिशियल हरिदोरे सर मात्र इथे उपस्थित आहेत, त्यांच्या मार्फत मात्र चेक केलं जाईल. जर वाईड असेल तर हा सामना जिंकेल चिंचवली बी, डॉट बॉल असेल तर आणखीन एक बॉल, पुढील बॉल मात्र सामना चालू राहील. डॉट बॉल नक्कीच बॉल 4 बॉल 2 चेंडू आणि 1 धाव संख्येची गरज आहे. जर हा बॉल निर्धाव आला तर बघण्यासारखा सामना पाहायला मिळेल. अगदी 2 बॉल 1 धाव संख्येची गरज आहे आणि इथून हा बॉल निर्धाव फेकरेल का विलास. गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. 6 बॉल 4चं समीकरण होतं. जर एक धाव जर रोखले असती तर इथे समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं, या सामन्याचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. अगदी पाहायला गेलं तर अगदी नियम विचारून घ्यायचे पंचांना. हा बॉल निर्धाव आहे, अशी धाव नाहीये. अगदी 2 बॉल 1 धाव संख्येची गरज असताना जसा सामना प्रेक्षकांना हवा होता तसा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. 6 बॉल 4चं समीकरण होतं, इथे समीकरण येऊन टेपलं 1 बॉल 1 अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विलास मात्र करतोय. अगदी जाळं विणलंय परास्त करण्यासाठी. मगाशी प्रेक्षकांचा जल्लोष जरूर पाहायला मिळाला होता आणि इथून तो जल्लोष थांबवण्याचं काम सध्याच्या स्थितीला आपण विलासला पाहू शकाल. 1 बॉल 1ची गरज. पुलरलेचा बॉल आणि या बॉलवरती सिंगल मिळाली जाईल का? कंप्लीट होते, सामना जिंकलाय. प्रेक्षकांचा जल्लोष आता मात्र पाहायला मिळतोय. अगदी शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना गेला. हार्ड लक, टफ लक. गोलेवाडी संघ शिकस्त दिली, लढला तुम्ही, मात्र वाघासाठी सारखे लढला. इथून मात्र हार तुमची नाही झाली. मात्र कारण जेव्हा तुम्ही हारता परास्त होता तेव्हा मात्र एक नवीन ऊर्जा घेऊन दुसऱ्या मॅच मध्ये येणाऱ्या मॅच मध्ये उतरायचं असतं आणि तसंच काही खेळ नक्कीच येणाऱ्या मॅच मध्ये आपला राहील, यात मात्र शंका नाहीये. देऊया पुढच्या वाटचालीसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. पुढील मॅच एका साइडला नेरल आनंदवाडी आणि त्यांच्या